नमस्कार, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, SBM अंतर्गत म्हणजेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे काही शौचालयासाठी 100% अनुदान दिले जाते, तर यासाठीची जी काही यादी आहे, जी काही लाभार्थी यादी आहे, ती कशा प्रकारे तपासायची याचा महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर पाहूयात कशा प्रकारे यादी तपासायची। तर मंडळी, आपण आपल्या आता लॅपटॉप स्क्रीनवर आलेलो आहोत। तुम्ही तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्येही अशा प्रकारे ओपन करू शकता। जर मोबाईलमध्ये तुम्ही ओपन करणार असाल तर मोबाईलमध्ये तुम्हाला डेस्कटॉप मोड आहे तो इनेबल करावा लागणार आहे। तर तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये ब्राउझर कोणताही ओपन करायचे। ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे SBM। तर अशा प्रकारे तुम्हाला SBM म्हणून सर्च करायचे। SBM म्हणून तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला थोडं पेज स्क्रॉल करायचे। जर मोबाईलमध्ये असाल तर तुम्हाला पेज स्क्रॉल करावं लागेल आणि लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये असाल तर पेज स्क्रॉल करायची काही गरज नाहीये। तर इथे यामध्ये तुम्हाला पाहू शकता, एक नंबरला लॉग इन आहे, त्यानंतर स्वच्छ भारत मिशन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे मेनू। तर तुम्हाला खालीवरही असू शकतो हा मेनू ऑप्शन। तर तुम्हाला मेनू ऑप्शन आहे, यावर तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे। मेनू म्हणून वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही पेज आहे तो पेज ओपन होईल। जो काही SBMचा जो गव्हर्नमेंटचा पोर्टल आहे तो ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे असे ऑप्शन दिसतील, ODA प्लस रिपोर्ट, SBM 2.0, IS ॲप रिपोर्ट। तर अशा प्रकारचे खूप सारे ऑप्शन्स असतील। तर इथे SBM 2.0 मध्ये तुम्हाला इथे खाली बघायचे MR06। तर MR06 मध्ये ODA प्लस विलेज रिपोर्ट, तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट स्टेट मध्ये तुमचं जे काही राज्य असणार आहे ते राज्य तुम्ही सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तुमचा जो काही जिल्हा असणार आहे तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट ब्लॉक, सिलेक्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला तुमचा तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर इथे सिलेक्ट पंचायत, तर सिलेक्ट पंचायत मध्ये तुमची जी काही ग्रामपंचायत येते किंवा तुमचं गाव येतोय तो गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे। सॉरी, जे काही सिलेक्ट पंचायत मध्ये जे काही तुमची पंचायत आहे, ग्रामपंचायत, ती मला सिलेक्ट करायची। आणि त्याच्यानंतर सिलेक्ट विलेज मध्ये तुमचं जो काही गाव आहे तो गाव तुम्हाला सिलेक्ट करायचे। त्यानंतर तुम्हाला इथे सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। इथे एंटर नेम VGADL विलेज आहे, त्यावर काही करायचं नाही, तुम्हाला इथे सबमिट वर क्लिक करायचे। सबमिट वर क्लिक केल्यानंतर थोडं पेज लोड होईल, तोपर्यंत आपण वाट पाहू। तर इथे पेज लोड झालेले, पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला थोडं पेज स्क्रॉल करायचे। त्यानंतर इथे विलेज लेवल इन्फॉर्मेशन, तर विलेज लेवल इन्फॉर्मेशन हा असा ऑप्शन दिसेल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे फेज 1 आणि फेज 2, तर तुम्ही दोन्ही चेक करू शकता, फेज 1 फेज 2 यामध्ये तुम्ही कोणताही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता। जर फेज 1 मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही हा ऑप्शन घेऊ शकता। तर या 492 वर तुम्हाला क्लिक करायचे। तुमच्या याच्यामध्ये तुमच्या बेसमध्ये इथे नंबर चेंज असू शकतात, कोणाच्या मध्ये 200 असू शकतात, 300 असू शकतात। आणि फेज 2 मध्ये तुमची नावं असतील तर तुम्ही हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। यामध्ये तुमचे 20 नाव असतील, 40 नाव असेल, 300 नाव, कुठले नंबर असू शकतात। तर आता आमचे फेज 2 मध्ये जे काही नाव आहेत तर त्यामध्ये जे काही 33 नाव आहेत, तर 33 नाव आहेत, तर 33 जणांची जे काही मंजुरी आहे ती मंजुरी मिळाली आहे। तर यावर आपण क्लिक करू। फेज 2 मध्ये पेज लोड होईपर्यंत आपण थोडे वाट पाहणार आहोत। तर इथे पेज आहे तो पेज लोड झालेला आहे। त्यानंतर जे काही नाव आहेत ती नावं तुम्हाला इथे लोड झालेली दिसतील। तर यामध्ये जे काही फोटो ज्यावेळेस तुमचा जो काही काढला जातो तो फोटोज तुम्हाला इथे फोटोज अपलोड दाखवतो। त्यानंतर फोटो अप्रूव्ह दाखवतं, किती तारखेला तुमचा फोटो काढलाय तो तुम्हाला इथे दाखवला जातो। आणि त्याच्यानंतर फिजिकल रिपोर्ट, तो फिजिकल रिपोर्ट आहे जो काही ग्रामपंचायत मधून फिजिकल रिपोर्ट दिला जातो तो फिजिकल रिपोर्ट इथे दाखवला जातो। त्याच्यानंतर फायनान्शियल रिपोर्ट, तर इथे फिजिकल रिपोर्ट ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमचं जे काही अनुदान आहे ते अनुदान दिले जाते। त्यानंतर इथे फायनान्शियल रिपोर्ट, तर फायनान्शियल रिपोर्ट मध्ये तुमचं जे काही पैसे दिलेले आहेत हेही तुम्हाला इथे दाखवले जाते। त्याच्यानंतर तुम्हाला इथे इमेज मध्ये तुमचा जो काही फोटो काढला जातो तो फोटो तुम्हाला इथे दाखवला जातो। आणि त्याच्यामध्ये इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड, तर तुमचा जे काही लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असणार आहे तुमच्या लोकेशनचा जो फोटो काढता तो इथे तुम्हाला दाखवला जातो। त्याच्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता, तर इथे कोणाकोणाचे फोटो काढलेले आहेत
त्याच्यानंतर इथे कोणाकोणाला जे काही अनुदाने वितरित झालेले, तर इथे हे जे काही दिसतं तुम्हाला, तर त्यांचे जे काही अनुदान आहे ते अनुदान वितरित झालेले. परंतु इथे जे काही आहेत, हे जे आहेत त्यांच्यासाठी जे काही अनुदान आहे ते अनुदान अजूनही वितरित केलेलं नाहीये. तर अशा प्रकारे जे काही LPM अंतर्गत जे काही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे काही शौचालयासाठी जे काही 12,000 रुपयाचे अनुदान दिले जाते, 100% अनुदान दिले जाते, त्यासाठीची जी काही यादी आहे ती यादी अशा प्रकारे तपासायची. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील, ते महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो. तर अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर काही अडचणी असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवत राहा.